हार्बर मार्गावरील वाहतूक अद्यापही विस्कळीत असल्याचं पाहायला मिळत आहे। साधारणतः गेल्या 1.5 तासापासून या ठिकाणची वाहतूक विस्कळीतच असल्याचं आपल्याला दिसतंय। हार्बर आणि ट्रान्स हार्बर दोन्ही मार्गावरील लोकल जी आहे ती सध्या विस्कळीत झालेली आहे। काल एवढा मोठा अपघात जो आहे तो घडला असल्याचं आपण पाहिलं। 4 जणांना आपले प्राण गमवावे लागले आणि आज आपण पाहिलं की हार्बर मार्गावरती ट्रान्स हार्बर मार्गावरती सुद्धा नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतोय। या ठिकाणी हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरती लोकल जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। आता साधारणतः 1.5 तासाचा कालावधी उलटलेला आहे आणि तेव्हापासून ही लोकल सेवा जी आहे ती विस्कळीतच असल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांच्याकडून घेऊयात। विकास, आपण पाहतोय साधारणतः आता तासभर तरी झालेला आहे, तेव्हापासून आता ही जी लोकलची सेवा आहे ती विस्कळीतच झालेली आहे। काय अपडेट, कधीपर्यंत ही सेवा सुरळीत होऊ शकते? आणि हार्बर या दोन्ही मार्ग जे आहे ते 15 ते 20 मिनिटांनी लेट ट्रेन असल्यामुळे प्रवाशांचे किंवा चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसून येते। अजून तांत्रिक जो बिघाड जरी सुरू झाला असते, रेल्वे सुरू झाली असली तरी मात्र ते उशिरा धावताना दिसून येत आहे। कारण मी रेल्वे स्टेशनवर नेरुळवर होतो त्यावेळेस सुद्धा प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात आपण हाल पाहताना दिसून येते। सकाळची चाकरमान्यांची वेळ जी आहे ऑफिसला जाण्याची असते, अशा वेळेला 15 ते 20 मिनिटं जे आहेत दोन्ही ट्रान्सफर आणि हार्बर दोन्ही मार्ग जे आहेत ते उशिराने ट्रेन जे आहेत 15 ते 20 मिनिटं धावताना दिसून येत आहेत। निश्चितच धन्यवाद विकास दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहतोय हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरती लोकल जी आहे ती अद्यापही विस्कळीतच झाली असल्याचं दिसतंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे सकाळी साधारणतः 9 वाजेपासून ही लोकल जी आहे ती विस्कळीत झालेली आहे आणि तेव्हापासून नागरिकांना प्रचंड त्रास जो आहे तो सध्या सहन करावा लागतोय।